बिबट्याची दहशत. मीरा भाईंदरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ. सकाळी सुमारे 8 वाजता मीरा भाईंदरमध्ये तलाव रोड परिसरातील परिजात बिल्डिंगमध्ये बिबट्या शिरला. घरात शिरून एका 25 वर्षीय मुलीला त्याने घायल केल्याची अत्यंत हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे. तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दल पोलीस दाखल झाले असून मुलीला सुखरूप बाहेर काढण्यास यश. लोकसभा अध्यक्षांच्या दालनात चहापान कार्यक्रम. सर्व पक्षीयांचा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात चहापानाचा कार्यक्रम. या कार्यक्रमात जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रियंका गांधी यांसह अनेक नेते मंडळी उपस्थित. काय करणार हे मुंबईकरांसाठी काम? सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांचं ट्विट. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी आपल्या एक्स अकाउंटवर ट्विट करत ठाकरे सेनेवर जोरदार टीका केली आहे. ज्यांच्या जगण्यात उरला नाही भगवान राम, काय करणार हे मुंबईकरांसाठी काम, अशी कविता सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी ट्विट केली आहे. मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजूर. मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सुपूर्द केला असून त्यांचा राजीनामा मंजूर झाल्याची बातमी समोर येत आहे. तर मंत्री माणिकराव कोकाटेंच्या खात्यांची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवली आहे, अशी माहिती समोर येत आहे. सोळा तारखेला ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलेलं असेल, किरीट सोमय्या यांची टीका. महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या युतीबाबत चर्चा सुरू असताना किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. 16 तारखेला ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलेलं असेल, अशी घणाघाती टीका किरीट सोमय्या यांनी केली.